गुढीपाडवीच्या निमित्ताने मराठी नववर्षाला सुरुवात झाली आहे। तसेच माता मंदिर व इतर ठिकाणी आरती करण्यात आली। या शोभायात्रेत ग्रामस्थांसह नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला होता। हिंदूनिमित्त सातपूर गावामध्ये संपूर्ण गावाच्या वतीने या ठिकाणी 9 वर्षाची शोभायात्रा काढली जाते। या शोभायात्रेमध्ये संपूर्ण ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित होतात। या रॅलीमध्ये महापुरुषांचे रथ आहे, त्याच्यामध्ये एकूण 30 पात्रांची भूमिका केलेली आहे। त्या 30 पात्रांच्या भूमिका या ठिकाणी रथावर बसवलेल्या आहेत आणि त्यानंतर ढोल पथक आहेत, 4 घोडे आहेत, 2 उंट आहेत। अशा प्रकारची मोठी शोभायात्रा आहे ही आता या ठिकाणी सुरू होईल। पूर्ण मिरवणूक रूट प्रमाणे सुरुवात होती आणि शेवट परत या ठिकाणी दुर्गा मातेच्या मंदिराजवळ या ठिकाणी तिचा केला जातो। त्यानंतर जेवढ्या लोकांनी पात्र केलेत त्यांना बक्षीस देऊन गौरवलं जातं। अशा पद्धतीचा हा कार्यक्रम असतो। नवीन वर्षाच्या गुढीपाडव्याच्या सर्व गावकऱ्यांना आणि समस्त मित्र बांधवांना मी गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो। हा कार्यक्रम 3रं वर्ष आहे आमचं आणि खूप उत्साहात लोक इथं जमा होतात आणि प्रत्येक गोष्टीची इथं काळजी घेतली जाते। उंट, घोडे, रथ, बैलगाडी असे 20-25 प्रकारच्या वेशभूषा तयार केलेल्या आहे। सर्व संत, महासंत आणि सगळे जे झालेले लोक आहे त्यांच्याकरता आम्ही इथं खूप सुविधा केलेल्या आहे आणि त्याचप्रमाणे या शोभायात्रेसाठी गावातील सर्व लोकांचा आम्हाला सहभाग असतो आणि त्यामुळे खूप मोठी रॅली निघते। ही रॅली प्रत्येक गल्लीतून आम्ही काढली जाते। इथून मारुती मंदिरापासून सुरू होऊन तर परत मारुती मंदिरामध्ये विसर्जन करतो। या पद्धतीने या कार्यक्रमाचा आराखडा असतो आणि इथं आमचे काही मान्यवर सुद्धा इथं उपस्थित झाले आहे। त्यांचे त्याबद्दल मी हार्दिक अभिनंदन करतो गावातर्फे आणि थांबतो। आज गुढीपाडवा आणि नववर्ष हिंदू नववर्ष स्वागत यात्रा या निमित्तानं आम्ही सातपूरमध्ये स्वागत यात्रा काढतो। स्वागत यात्रा काढण्याचं कारण असं आहे की सर्व धर्माचे लोक, सर्व पंथाचे लोक एकत्रित येण्याचा आणि नवीन वर्षाचं स्वागत करण्याचं, जे राग रुसवे असतील हे विसरून जाण्यासाठी ही स्वागत यात्रा असते। या स्वागत यात्रेत सर्व आम्ही सामील होऊन सर्व जाती धर्माचे लोक एक हिंदूंचा संस्कृती जपण्याचा एक संदेश देतो आणि नवीन वर्षाचं स्वागत करतो। या पद्धतीनं असा कार्यक्रम असतो। सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा, नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा देतो। थांबतो, धन्यवाद। लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, सातपूर।